पांडवांनी एका रात्रीत बांधलेले दापोलीमधील आसूद गावात वसलेले केशवराज मंदिर आपणास माहिती आहे का? नसेल तर आत्ताची रील सेव्ह करा व इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवायला नक्की विसरू नका. मग चला तर, दापोली हरणी मार्गावरून जाताना साधारणतः 6 ते 7 किलोमीटर अंतरावर आसूद बाग हे ठिकाण लागते. तिथून उजवीकडे 15 ते 20 मिनिटांची सुरू होते ती एक सुंदर जंगल सफारी. नारळी पोफळीच्या बागा, हिरवीगार झाडी ओलांडली की लागते एक बारमाही नदी. नदीवरचा पूल ओलांडून साधारणतः 150 पायऱ्या चढून गेल्यावर समोर दिसते ते सुमारे 5000 वर्ष जुने भगवान विष्णू अवताराचे श्रीदेव लक्ष्मीकांत म्हणजेच केशवराज मंदिर. आंबा, फणस, नारळी पोफळीच्या बागा व निसर्गाच्या सानिध्यात वसलंय हे केशवराज मंदिर. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपती बाप्पाची छान मूर्ती पाहायला मिळते. केशवराज मंदिर हे लाकडी व दगडी बांधकामाचा सुबक असा मेळ आहे. मंदिरासमोर सुंदर लाकडी असा मंडप आहे. मंदिरात काळ्या पाषाणातील श्रीदेव केशवराज यांच्या मूर्तीचे दर्शन होते. शंख, चक्र, पद्म, गदा अशी आयुधे धारण केलेली काळ्या पाषाणातील 3.5 फूट उंचीची श्रीदेव केशवराजांची ही मूर्ती पाहताच मनाला विलक्षण असे समाधान मिळते. मंदिराच्या आवारातील गोमुखातून सतत 12 महिने पाणी वाहत असते. डोंगरातून सतत एक झरा वाहत असतो आणि तेच पाणी या गोमुखातून 12ही महिने वाहत असते. तुम्हाला एक विलक्षण मनःशांती आणि भक्ती अनुभवायची असेल तर नक्कीच या केशवराज मंदिराला भेट द्यायला विसरू नका. धन्यवाद.